आपल्या कुटुंबाच्या वाट्याला आलेले दुःख व आजार इतरांच्या वाट्याला येऊ नयेत या सामाजिक संवेदनेने सर्वसामान्यांसाठी मोफत कॅन्सर तपासणी शिबिर घेण्यात आले। वेळीच कॅन्सरचे निदान व उपचार झाल्यास त्या रुग्णाला पुन्हा नवजीवन मिळते। दीन दुबळ्या रुग्णांना आनंद ऋषीजी हॉस्पिटल नवजीवन देण्याचे काम करत आहे। या रुग्णसेवेच्या आरोग्य मंदिरात नेहमीच सहकार्य राहणार असल्याचे प्रतिपादन राजेंद्र बलदोटा यांनी केले। जैन सोशल फेडरेशन संचलित श्री आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये स्वर्गीय ललिता राजेंद्र बलदोटा यांच्या स्मरणार्थ बलदोटा परिवाराच्या वतीने आयोजित मोफत कॅन्सर तपासणी शिबिर घेण्यात आले। या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी राजेंद्र बलदोटा बोलत होते। यावेळी दिलीप संचेती, सुमतीलाल बलदोटा, अभय संचेती, आकाश संचेती, सचिन भंडारी, हेमलता संचेती, कल्पना संचेती, प्राजक्ता बलदोटा, प्रिशा बलदोटा, मनीषा शिंगवी, महावीर शिंगवी, मयूर शिंगवी, सचिन कटारिया, स्नेहा शिंगवी, अविनाश साळुंके, संजय लोढा, स्वप्नील गांधी, अजित कर्नावट, राजेंद्र ताथेड, मनीष लोढा, अक्षय भंडारी, शरद डोंगरे, सुजय गांधी, श्रेयस कोठारी, राजू छल्लाणी, संतोष बोथरा, सतीश लोढा, माणकचंद कटारिया, डॉक्टर आशिष भंडारी, प्रकाश छल्लाणी, कॅन्सर सर्जन डॉक्टर अनिकेत शिंदे आदी उपस्थित होते। या शिबिरात 80 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली। प्रास्ताविक संतोष बोथरा यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर आशिष भंडारी यांनी केले, तर आभार प्रकाश छल्लाणी यांनी मानले। कार्यकर्ते आदरणीय श्री राजेंद्र भाऊ यांच्या सुप्रज्ञपती यांचं मागच्या वर्षीच निधन झालं आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ काय करायला पाहिजे तर एक समाजाला दिलेलं एक चांगलं उदाहरण। त्या दुःखाचा प्रत्येक आपली जवळची व्यक्ती गेल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला तो किंवा परिवारातील प्रत्येक सदस्याला ते दुःख असतं, पण त्या दुःखातूनही आपली कर्माची सिद्धता कशी असेल चांगली करता येईल त्यासाठी जे काही एक चांगला विचार राजेंद्र भाऊंनी घेऊन आणि ते त्यांचे पुत्र आलेले सर्व मान्यवर यांचं मी आनंद ऋषीजी हॉस्पिटल परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आणि सगळी चांगली कामं चांगलं होण्यासाठी समाजातील चांगली घटक एकत्र येणं ही काळाची गरज असते। हेच आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये घडतंय। त्यामुळे एवढं मोठं कार्य आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमाने समाजातील सर्व लोकांचा सद्भावना, सहयोग आणि मार्गदर्शनामुळे पुढं न भूतो न भविष्यती असं एवढं मोठं कार्य होत आहे। आलेल्या सर्व मान्यवरांनाही स्वागत करतो आणि पुन्हा आदरणीय श्री राजेंद्र भाऊ बलदोटा समाजाच्या प्रत्येक घटनेमध्ये प्रत्येक कामामध्ये कार्यरत असताना असं हे कार्य करतात आणि आज त्यांच्या सुवेद्यपतीच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण आज जसं काम करीत आहोत त्यांना एक श्रद्धांजली अर्पण करून माझे प्रस्तावना पूर्ण करतो। त्या झाल्यानंतर पण पेशंटला ICU मध्ये जो काही सपोर्टची गरज असते, व्हेंटिलेटर म्हणा किंवा त्याचा ब्लड प्रेशर वगैरे मेंटेन करण्याची औषधं वगैरे जे आहेत ते मेंटेन करण्यासाठी लागेल इन्फ्युजन पंप्स वगैरे व्यवस्थित त्या सगळ्या गोष्टी त्या आपल्या ICU मध्ये अवेलेबल आहेत। त्या कारणामुळं गेल्या आपण 9 महिन्यामध्ये एवढं चांगल्या प्रकारचे ऑपरेशन करू शकतो आणि तसे रिझल्ट पण आपल्याला मिळाले। येणाऱ्या काळामध्ये आपण हे कार्य जे आहे कॅन्सर सर्जरीचं आणि बेसिकली नंतर पुढच्या काळामध्ये किमोथेरपी आपण चालू केलं आहे आणि त्याचं काम पण थोडं हळूहळू वाढतंय। येणाऱ्या काळामध्ये रेडिएशनचं वगैरे पण आपल्याला पाहायचं आहे। कॅन्सरच्या बाबतीमध्ये आपण जी कॉम्प्रिहेन्सिव्ह केअर म्हणतो म्हणजे एकाच छताखाली सगळ्या प्रकारचे उपचार म्हणजे सर्जरी पण, किमोथेरपी पण आणि रेडिएशन हा येणाऱ्या काळामध्ये आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये निर्माण करण्याचा आपला लॉंग टर्ममध्ये उद्देश आहे आणि त्या उद्देशाने आपण सर्वजण प्रयत्न करू ही आशा करतो। आजच्या दिवशी आपण जो कॅन्सर सर्जरी बद्दल आपण जो कॅम्प अरेंज केलेला आहे त्या सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त रुग्णांना याचा फायदा मिळावा। या सर्व मान्यवरांचे मी बलदोटा परिवारातर्फे सहर्ष स्वागत करत आहे। तसेच डॉक्टर शिंदे सरांचंही मी मनापासून धन्यवाद देते की त्या एवढ्या मोठ्या स्क्रीनवर म्हणजे कॅन्सरसारख्या रुग्णांना एवढं ते चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट देतात सर्व करतात त्याबद्दल त्यांचे सहर्ष धन्यवाद देते। आज आम्ही हा जो कॅम्प ठेवला आहे तो आमच्या आई ज्यामुळे आमच्यापासून दुरावला आहे ते सर्वात म्हणजे आजच्या जीवनात सगळ्यांना म्हणजे आता खरोखरच कॅन्सर हा पोचलेला आहे। तर त्या दृष्टीने आम्ही हा कॅम्प आयोजित केला आहे की सर्वांनी कॅन्सर या रोगापासून सतर्क राहावे, वेळोवेळी
काळजी घेऊन वेळोवेळी चेकिंग करून कोणताही त्रास वेगळ्या पद्धतीने जाणवत असल्यास लगेच त्वरित डॉक्टरांकडे जाऊन त्या गोष्टीचे निदान करून आपला परिवार आपलं जीवन कॅन्सरपासून मुक्त करावा यासाठी आम्ही हा आज कॅम्प आयोजित केलेला आहे. कारण की आम्हाला माहीत आहे की कॅन्सरमुळे जो व्यक्ती आज आमच्यापासून दुरावला त्यानंतर की परिवाराचे म्हणा किंवा बाकी जे काही प्रॉब्लेम्स येतात किंवा त्यांची जी आठवण असते ती किती दुःखदायक असते ते आम्ही चांगल्या प्रकारे जाणवतोय आम्हाला तो. त्यामुळे सगळ्यांना सांगायचं आहे की आपण आज जे हायब्रिड जेवण आहे किंवा खाद्य जे की त्यामुळे हा रोग पसरत चाललेला आहे सगळीकडे. बस एवढं सांगू इच्छिते की शिबिराचा लाभ सर्वांनी घ्यावा. सभी को सादर जय जैनेन्द्र. पहली बात तो आनंद जी हॉस्पिटल ये नाम शायद महाराष्ट्र में अहमदनगर पता है और सभी को दूसरा नाम इसके साथ पता है तो आनंद जी हॉस्पिटल. इतना बढ़िया स्केल पे काम चल रहा है और इतना अच्छा नाम सभी तरफ है. और जैसे अभी डॉक्टर अनिकेत शिंदे सर ने बताया कि यहाँ पे अभी कीमोथेरेपी धीरे धीरे चालू कर रहे हैं, रेडिएशन चालू कर रहे हैं, तो नेक्स्ट लेवल बहुत बढ़िया इस पर चल रहा है. और जैसे अभी आशीष सर ने बताया कि पिछले 6 महीने से हर महीने में 2 बार ये कर रहे हैं. अच्छा, हर महीने में 2 बार 40 सर्जरी कर रहे हैं. तो ये जो इनिशिएटिव है ये बहुत बड़े स्केल पे बहुत बढ़िया है और समाज के लिए पूरे शहर के लिए और सभी लोगों के लिए बहुत बड़ा एक आदर्श आप लोग सेट कर रहे हैं और जो सभी के लिए बहुत बड़ा बढ़िया इनिशिएटिव है. और अभी ललिता जी बल्डोटा, राजेंद्र जी बल्डोटा ये हमारी बुआ लगती है तो उनके स्मरणार्थ हमारे बुआ जी हमारे अंकल राजेंद्र जी बल्डोटा इन्होंने जो ये एक इनिशिएटिव लिया है हर साल कुछ एक कार्यक्रम करना है उनके नाम पे समाज को एक कंट्रीब्यूशन अपने तरफ से जाए किसी न किसी तरीके से. उनका मृत्यु यानी अनफॉर्चुनेटली कैंसर की इससे हुआ तो ये इनिशिएटिव मुझे बहुत कनेक्टिव और बहुत अच्छा लगा कि वो उनकी ये इच्छा कि वो बात लोगों को हुआ है तो आगे ये किसी और में वो ना पहुँचे. ये एक सोच भी बहुत छोटी सोच है पर बहुत बड़े स्केल पे बहुत डीप रूटेड है कि जिस वजह से आगे चलो अपने घर पे एक इंसिडेंस हुआ सही हुआ गलत हुआ दूर की बात है पर अपने उस तरीके की तकलीफ और किसी को ना हो वो आंसू वो तकलीफ वो दर्द और किसी को ना हो उसको हम फाउंडेशन लेवल पे ही कैसे क्लियर कर सकते थे. ये जो इनके पीछे एक विजन बोलो एक थॉट बोलो एक विचार शक्ति बोलो बहुत ज़्यादा डीप और बहुत बढ़िया लगी. अनएक्सपेक्टेड था ये जो इन्होंने इनिशिएटिव लिया बहुत बढ़िया लगा मुझे. और आगे भी ये समाज की तरफ ऑलरेडी कर ही रही है और आगे भी कुछ ना कुछ नया करेंगे. ये हर बार एक अलग ही अपेक्षा और अलग ही दृष्टिकोन है इनका. बस धन्यवाद. मैं अपने त्या गरजू रुग्णांनी या कॅन्सर कॅम्पचा फायदा घ्यावे त्याच निमित्त आज संध्याकाळी सौ ललिता राजेंद्र बल्लोटा संचलित उत्कर्ष बालगृह तपोवन रोड इथे मिष्टान भोजन आणि जेवणाच्या आयोजन केलेले आहे. सौ ललिता राजेंद्र बल्लोटा यांना त्या मुलासोबत शेवटच्या काळात इतका सुंदर टाईम व्यतीत केला त्यांनी तिथं म्हणजे आम्ही तर त्यांना अन्नपूर्णा देवीच मानायचो. म्हणजे आम्ही कधीही गेलो तरी आमच्या अन्नपूर्णा देवी आम्हाला जेवल्याशिवाय येऊन देत होते. म्हणजे आज देखील असं वाटत नाही की ते आमच्यामधून गेलेल्या आहेत. ललिता राजेंद्र बल्लोटा हिला जाऊन आज कंप्लीट 2 वर्ष झाली परंतु 2 वर्षामध्ये एकही दिवस असा गेला नाही की तिची आठवण झालेली नाही. कोणत्या ना कोणत्याने कारणाने तिची सतत काही ना काही कारणाने आठवण येतच राहते. तिने माणसं जोडण्याचा जो उपक्रम केला होता तो अद्याप हे झालेला नाही आहे परंतु ते आकस्मिक कॅन्सर या आजाराने हे आमच्यातून निघून गेली. त्याबद्दल आम्हाला सगळेजण शोकमध्ये आहोत. आजचा जो कार्यक्रम कॅन्सरचा शिबिर आहे तो राजेंद्र रोहित कुमार बल्लोटा यांनी आयोजित केला आहे. सर्वांनी जास्तीत जास्त याचा लाभ घ्यावा व कॅन्सरमुक्त कसं होईल याचा आपण 100% विचार करावा. जय हिंद. आनंद ऋषीजी हॉस्पिटल येथे कॅन्सरवर उपचार घेण्याकरता त्यांनी शिबिराचं जे आयोजन केलं आहे या शिबिरामार्फत सर्व स्तरातून जनजागृती व्हावी जेणेकरून कॅन्सर हा
रोग जो आहे सगळीकडं जास्त प्रमाणात आता पायवर काढू राहिला आहे. तर ह्या गोष्टीकरता आळा घालण्याकरता आज बलदोटा परिवारांनी इथं जो शिबिराचं आयोजन केलं आहे, याकरता आपण जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा व बलदोटा परिवारातर्फे स्वर्गीय श्री सौ ललिता भाभी बलदोटा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वर्षभर अनेक उपक्रम राबवत असतात, जेणेकरून अनाथ मुलांना कपडे वाटप, खाऊ वाटप, जेवण, कोणाला काही शैक्षणिक साहित्य, त्यानंतर पंढरपूर येथे जाणाऱ्या वारकरी दिंड्या याकरता स्नेहभोजन असे अनेक उपक्रम ते राबवत असतात. पानपोईसारखे किंवा शालेय साहित्य वाटप. तर या उपक्रमात बलदोटा परिवार हा कायम अग्रगण्य असतो. सौ भाभी यांना श्रद्धांजली म्हणून जास्तीत जास्त या रुग्णांनी कॅन्सरचा उपचार घ्यावा असे मी आमच्या मित्र परिवाराच्या वतीने सर्वांना आवाहन करतो. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अमोल भांबरकर, नगर. आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे OPD केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट. अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55. आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव.